आमच्या चॅनलमध्ये तुमचे पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. आज आपण माटुंगा येथील द मैसूर असोसिएशन या चित्रकला स्पर्धेला आलो आहोत. चला माहिती नमस्कार सगळ्यांना. मैसूर असोसिएशन आयोजित केलेलं ते 100व्या वर्षी आपण त्या ड्रॉइंग कॉम्पिटिशनमध्ये आपल्या मुलांना घेऊन आल्याबद्दल खूप अभिनंदन करतो. प्लीज तुम्ही ह्याच पद्धतीने कलेचं प्रोत्साहन करा आणि चांगलं शिक्षण द्या, संस्कार द्या, so that the students of your own things will come up in your life and they have the bright future. This Mysore Association is conducting the arts drawing competition for many years. Already we had the higher grade drawing competition in 2-3 months back, and there was a huge response. We received it. And the same thing we have conducted for you, the young children's, young trots for you from the 1st standard to the 8th standard, and I really welcome, and with my whole heart, once again I welcome all of you for this participating in the competition. आप बहुत एक्साइटेड होंगे. तुम्ही खूप उत्सुक असाल की आजचं प्राइज डिस्ट्रीब्युशन आम्हाला पाहिजे, की काय कुणाचे नंबर कसे आले. पण हे करणं खूप कठीण असते आणि हे मैसूर असोसिएशन आहे त्यांचं हे शताब्दी वर्ष सुरू आहे. म्हणजे 1926 ला ही संस्था स्थापन झाली आहे आणि 2026 ला त्यांना 100 वर्ष पूर्ण होत आहेत. आणि या 100 वर्ष पूर्ण होत आहेत त्या निमित्ताने त्यांनी समाज उपयोगी काम म्हणून ही चित्रकला स्पर्धा आयोजित केली. त्यासाठी मी सर्व ट्रस्टींचे आभार मानतो की तुम्ही एक छान उपक्रम केलात आणि असा हा बालकांचा त्यांना प्रतिसाद लाभलाय. त्या बालकांपेक्षा मी पालकांचे पण आभार मानतो, कारण बालकांच्या मागे पालक आहेत आणि ते सकाळपासून इथे आलेले आहेत आणि काही थांबले आहेत इथे. तर त्यांचं मी खूपच कौतुक करतो. तुमच्या मुलांना तुम्ही असंच प्रोत्साहन द्या. मुलांमध्ये कुठलीही जे फाईन आर्ट्स म्हणतात ते म्हणतात ती लपलेली असते, एक अंगभूत कला असते. मग ते नृत्य असेल, गायन असेल, चित्र असेल, शिल्प असेल. भविष्यात त्यांचे व्यवसाय बदलतील. त्यांना समजा चित्रकार व्हायचं असेल तर ते चित्रकार होतील असं नाही. कदाचित ते फायनान्स मध्ये जातील, कदाचित ते इंजिनिअरिंग मध्ये जातील, कदाचित ते ऍडव्होकेट बनतील, काही बनतील. पण त्यांच्यामध्ये जी आवड आहे ती तशीच राहते. समजा मला गाण्याची आवड असेल आणि समजा मी वेगळ्या क्षेत्रात गेलो, समजा एज्युकेशन फील्ड मध्ये गेलो वेगळ्या क्षेत्रात, तर ती लपून राहत नाही. मग मी बाथरूम सिंगर पण असेल, मी घरात कोण नसेल तर गाईन, किंवा मी असे शो जिथे होतात गाण्याचे ते मी अटेंड करेन. तसं मुलांचं ही जी कला आहे, आता इथे जी बहुतेक मुलं आहेत त्यांना ड्रॉइंग आवडते आणि तुमच्या पालकांचे आभार मानले पाहिजेत की तुम्ही ते जपता. आणि त्याहीपेक्षा इथे गायकवाड सर आहे, मी स्वतः आहे, आम्हाला जय सालियन सरांनी ते बोलावलं त्याबद्दल त्यांचे मी आभार मानतो. तसेच आज या डायसवर बसलेले आहेत ते शशिकांत जोशी सर, भवानी मॅडम, यांचे पण आभार मानतो. आणि हे जजिंग करणं फार कठीण असते लहान मुलांचं, कारण प्रत्येक लहान मूल हे आपल्या पद्धतीने व्यक्त होत असते आणि ते तुम्हाला ते समजत नाही.
ते त्यांच्या पद्धतीने. बऱ्याच वेळेला काय असते, अगदी लहान मुलं असतात ना, ते फ्लॅटमध्ये भिंती रंगून टाकतात. बऱ्याच वेळेला आम्हाला एक आर्ट एज्युकेटर म्हणून लोक विचारतात की अहो, आमची मुलांना भिंती खराब करतात. म्हणजे तुम्ही मुलं साधारण तुमची 7th पर्यंत जाईपर्यंत तुम्ही भिंती रंगूच नका, तसंच ठेवा. त्यांना काय काढायचे ते काढून देत. ती ग्राफिक आर्ट असते, ऍबस्ट्रॅक्ट आर्ट असते, काही असेल म्हणजे त्याला आपण म्हणतो त्याचा तर्क लावता येत नाही. पण त्यानं जर एखादा झपाटा मारला की भिंत खराब करतोस, तर ती मुलं परत चित्र काढणार नाहीत. पण मला वाटतं तुम्ही सगळेजण प्रोत्साहन देता आणि जास्त वेळ न घालवता मी या स्पर्धेचं पारितोषिक वितरण समारंभ व्हावा अशी इच्छा व्यक्त करतो. पुन्हा एकदा या सुंदर व्यासपीठावर मला ज्यांनी बोलवलं, ती मैसूर असोसिएशनचे सगळे लोक, त्यानंतर जोशी सर, भवानी मॅडम आणि जय सालियन सर, तसेच माझे सहकारी गायकवाड सर यांचे आभार म्हणून मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद. की तो जबरदस्ती शिकवता येत नाही. तो मुलांना आपल्या अंगात असतो ते, पण त्याला प्रोत्साहित करायचं असतं. काही काही आई वडील त्यांना अशा पद्धतीने त्यांना कुठे मोठ्या मोठ्या गॅलरीत घेऊन जायचं. चित्रकला कशी असते, जहांगीर आर्ट गॅलरी, जे स्कूल ऑफ आर्ट्सला काय मुलं कशी काम करतात, त्यांना थोडंसं नॉलेज येतं. त्यासाठी प्रत्येक पालकांनी प्रत्येक मुंबईतल्या गॅलऱ्या आपल्याला मुलांना घेऊन जायचं. नेहरू सायन्स सेंटर, कशा कशा पद्धतीची पेंटिंग असते हे मुलांना दाखवा. मग आपण काय करतो, आता आपल्या पुढे काय करणार आहे, आपण काय होणार हे त्यांना नॉलेज येतं. हा, हे माझे 2 शब्द सांगतो. Now, Group C, grade 5 to 6. Third prize goes to Kaustubh Mahesh Sutar. इथे काही मुलं आहेत, जसं की हा कौस्तुभ आहे आणि कौस्तुभचं तुम्ही काम बघा, त्याचं स्केचिंग बघा. तो पोर्ट्रेट पण करतो ह्या वयात. Then second prize goes to Adyan Gulzar Sheikh. Now first prize Malhar Bharat Sarvade.